नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील आपलं स्वागत करीत आहे। आपण BA भाग 1 मधील सेमिस्टर 1 मधील विद्यार्थी STD विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती पेपर नंबर 1 चा अभ्यास करीत आहात। या विषयामध्ये आपण विज्ञान तंत्रज्ञान व मानवी आरोग्य या प्रकरणाचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे। यामध्ये या गोष्टींचा समावेश म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा मानवी आरोग्यावरील प्रभाव, मानवी रक्त, एड्स, व्यसनाधीनता व स्वच्छता या गोष्टींचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत। या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यापूर्वी आपण मानवी शरीराची ओळख करून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्याला या मानवी शरीराचं आरोग्य कसं योग्य पद्धतीने ठेवता येईल यास आपल्याला मदत होईल। आणि यासाठीच आपण मानवी शरीराची ओळख करून घेत आहोत। हे मानवी शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू, अवकाश, मन, बुद्धी, अहंकार व आत्मा किंवा चेतना या 9 घटकांच्या पासून मानवी शरीर तयार झालेलं आहे हे आपण पाहिलं। आणि हे शरीर डोकं, हात, पाय व धड या विविध अवयवांच्या पासून तयार झालेलं आहे। आणि हे विविध अवयवामधील काही अवयव कसे आश्चर्यकारकरित्या कार्य करीत आहेत हे आपण पाहत होतो। यामध्ये आपण डोळे, नाक यांचा विचार केला। कानांच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल मित्रांनो की लाखो आवाजातील फरक मानव जाणू शकतो। अनेक आवाजाच्या गोंगाटामध्ये, गर्दीमध्ये आपल्याला हवा तो आपल्या नातेवाईकाचा, आपल्या मित्रांचा, तो आपल्यापासून दूर आहे त्याचा आवाज, त्याने मारलेली हाक, नेमके इतर गोंगाट सोडून तोच नेमका आपल्याला आवाज ऐकता येतो। जर आपण रेकॉर्डर लावलं, मानवानं तयार केलेलं रेकॉर्डर लावलं गर्दीच्या ठिकाणी, गोंगाटाच्या ठिकाणी, तर आपल्या विशिष्ट स्पेसिफिक अशा व्यक्तीचा आवाज ऐकता येत नाही। मात्र मानवी असणारा हा जो काही कान आहे तो आपल्या फक्त मित्राचाच किंवा फक्त आपल्याला आवश्यक असणाऱ्या व्यक्तीचाच आवाज ऐकू शकतो इतक्या गर्दीमध्ये सुद्धा। आणि विविध आवाजांच्या विविधतेमधून आपण ठराविक असणारा आवाज ओळखण्याची क्षमता सुद्धा या मानवी कानांना असते। हे आश्चर्यकारक किंवा हे अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट हे कान करीत असतात। मेंदू, मानवी मेंदू हा अनेक, ज्याला आपण चेतना म्हणतो, चेतना तंत्र किंवा चेता संस्था असंही आपण पुढे पाहणार आहोत, संस्था असंही आपण म्हणतो। तरी काही जी याची गती आहे, हा वेग आहे चेतना तंत्राचा, ही गती मित्रांनो खूप प्रचंड आहे। 400 किलोमीटर प्रति तास आणि मानवाच्या मेंदूमध्ये
100 अब्जपेक्षा जास्त नर्व किंवा सेल्स आहेत. ही आश्चर्यकर गोष्ट. आणि ह्या चेतन संस्थेची जी काही गती आहे, या गतीमुळेच मित्रांनो फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणजे सेकंदातील कमीत कमी भागात कमीत कमी काळात किंवा ज्या क्षणी आपल्याला काटा टोचतो त्या क्षणी आपल्याला मेंदूमध्ये कळ येते. असं होत नाही की काटा आता टोचला आणि एक 5-10 सेकंदानं कळ आली मग आपण आई गो म्हणतो. त्या क्षणाला तो जो वेग आहे हा चेतना संस्थेचा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो लक्षात येतो. यानंतर केस साधारणपणे आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की केस हे दररोज गळत असतात आणि त्यांची गळण्याची जी काही प्रमाण असतं हे 80 केस दररोज गळतातच. आता सर्वांचे 80च गळतात असं नाही आहे. 80पेक्षा कमी जर आपले केस गळत असतील तर त्यासाठी पळापळी करणं, डॉक्टरकडे जाणं आणि चिंतित होणं किंवा विशेष उपाययोजना करणं याची काही आवश्यकता नाही. सामान्य काळजी मात्र आपण नेहमीच घ्यायला हवी. दातांच्या संदर्भात आपल्याला इतर जे काही अवयव आणि दात यांच्यामधला एक फरक पाहायचा आहे की आपल्याला काही दुखू लागला, आपला कान दुखू लागला, हात दुखू लागला, पाय दुखू लागला, डोकं दुखू लागलं तर आपण त्याला काही काळ विश्रांती दिल्यानंतर हे अवयव पुन्हा व्यवस्थितरित्या रिकवर होतात, तंदुरुस्त होतात आणि कार्यरत होतात आणि व्यवस्थितरित्या कार्य करू लागतात. मात्र आपल्या शरीरातील एकमेव दात हा अवयव असा आहे की या दातांना स्वतःची काळजी स्वतः घेता येत नाही आणि ही क्षमता दातांच्या मध्ये नाही. म्हणजे असं मित्रांनो की दात झिजले, दात मोडला तर दात पुन्हा नाही, तो मोडलेला दात पुन्हा रिकवर होणार, पुन्हा वाढणार असं नाही होणार. दात पडला तर पुन्हा नाही दात येणार. अपवाद फक्त दुधाचे दात, सुरुवातीचे दात एकदा पडून येतात, त्यानंतर दात पडला तर पुन्हा तो येणार नाही. म्हणून दातांची काळजी व्यवस्थितरित्या घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला विज्ञान ही मदत करतं आणि काही पारंपरिक गोष्टींची आपण काळजी घेतली तर अधिक चांगल्या रीतीनं आपण दातांची काळजी घेऊ शकतो. त्याचबरोबर पहा की हे शरीरातील हात आहेत, पाय आहेत, त्यांचे वेगळी कार्य आपण आपल्याला परिचित आहेत. याशिवाय काही अंतर्गत ज्या गोष्टी आहेत या अंतर्गत गोष्टीकडं आपण थोडंसं आश्चर्यकारक असणाऱ्या गोष्टीच फक्त आपण पाहणार आहोत. अंतर्गत गोष्टीमध्ये कडं जाण्यापूर्वी बाहेरील एक आवरण ज्याला त्वचा आपण म्हणतो त्या त्वचेच्या संदर्भात असं सांगता येतं की या त्वचेच्या छिद्रामध्ये किंवा 1 चौरस इंचामध्ये, त्वचेच्या 1 चौरस इंचामध्ये 3.2 कोटी इतके बॅक्टेरिया असतात. हे आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आपण दररोजच्या दररोज शरीराची वैयक्तिक स्वच्छता करणं आवश्यक आहे. अर्थात यामुळं बॅक्टेरिया निघून जातील असं नाही आहे, परंतु तरीसुद्धा काही त्याला प्रमाणबद्धता राहील, आपलं शरीर स्वच्छ राहील, आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली जाईल. शरीराच्या अंतर्गत गोष्टींमध्ये सुद्धा काही गोष्टी आश्चर्यकारक कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ हृदय. दररोज हे हृदय मित्रांनो 1,00,000 वेळा धडकतं आणि या हृदयाचा रक्तावरती एवढा प्रचंड मोठा दाब असतो की हे रक्त जर आपल्याला काही इजा झाली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात इजा झालेल्या
रक्तवाहिनीमधून, पेशीमधून हे रक्त 30 फूट वर उडू शकतं. इतका दाब या रक्तावरती मित्रांनो या हृदयाचा असतो. आणि शरीरामध्ये मित्रांनो आपल्या रक्त हे 5 ते 6 लिटर असते. आणि हे रक्त दर 20 सेकंदाला संपूर्ण शरीराचं एकदा भ्रमण करतं. हे संपूर्ण रक्त बघा की शरीरामध्ये भ्रमण करण्यासाठी त्याला फक्त 20 सेकंदाचा वेळ लागतो. रक्त शरीरामध्ये दररोज 1,92,000 किलोमीटरचा प्रवास करते. यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपलं असणारं हृदय आणि हृदयाच्या साह्यानं जे काही रक्त आहे हे रक्त दररोज किती प्रवास करत असतं. याशिवाय आपल्या रक्ताच्या एका थेंबात 25 कोटी कोशिका किंवा सेल्स असतात, पेशी असतात. मित्रांनो 25 कोटी सेल प्रति सेकंदाला शरीरात तयार होतात आणि त्या रक्ताच्या एका थेंबामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दररोज मानवी शरीरामध्ये 200 अब्जपेक्षा जास्त सेल्स तयार होतात किंवा पेशी तयार होतात. 200 अब्जपेक्षा जास्त. हे शरीराचं काही आश्चर्यकारक गोष्टी किंवा काही महत्त्वपूर्ण गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि हे जे काही हृदय, हे रक्तामधील ह्या पेशी यांना शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा फुफ्फुसामार्फत होतो. आणि हे फुफ्फुस शरीरामध्ये मित्रांनो 20 लाख लिटर हवेला दररोज फिल्टर करतं. हे आपण या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. आणि शरीरामध्ये मित्रांनो की दररोज 1.7 लिटर लाळ तयार होते. आणि ही पाचक असणारी जी काही लाळ आहे ही लाळ आपण जे काही अन्न खातो ते पचवण्यासाठी मदत करते. अत्यंत पाचक म्हणून त्याचा उपयोग होतो. 10,000 जास्त स्वाद ग्रंथींना ओलं ठेवण्याचं कार्य ही लाळ करत असते. अशा प्रकारे मित्रांनो हे शरीर या पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीर, याची थोडक्यात त्यांच्या अवयव कसं कार्य करतात, जे अत्यंत आश्चर्यकारक गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आणि यानंतर शरीरातील अनेक ज्या काही संस्था आहेत त्या संस्था कशा पद्धतीने कार्य करतात हेही आपल्याला पाहायचं आहे. मानवी शरीरातील विविध संस्था, एक एक संस्था आपण पाहूया. या प्रत्येक संस्थेच्या अंतर्गत येणारे जी काही अवयव आहेत किंवा इंद्रिय आहेत किंवा पेशी आहेत त्या कोणत्या आणि या संस्थेचं कार्य काय हे आपण पाहणार आहोत. अगदी संक्षिप्त, अगदी विस्तृत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही, कारण वेळेचं आपल्याला बंधन आहे.
अत्यंत महत्त्वपूर्ण आणि की ज्याची आपल्याला ओळख होणं आवश्यक आहे इतपतच माहिती आपण करून घेणार आहोत. अस्थि संस्था, पहिली संस्था आहे अस्थि संस्था. यामध्ये मानवी शरीराची हाडे व सांधे, खुर्च्या यांचा समावेश होतो. आणि अस्थि संस्थेचं मित्रांनो कार्य आहे इंद्रियांना आधार, आकार व संरक्षण देणे, तसेच हालचाली किंवा कृती करण्यासाठी टेकू किंवा तरप म्हणून उपयोग या अस्थि संस्थेचा होतो. यानंतर मित्रांनो आपल्याला स्नायू संस्था आपण पाहणार आहोत. आता जी आपण संस्था पाहिली अस्थि संस्था, अस्थि म्हणजे हाडे, या हाडांना घट्ट जकडून ठेवणारे अवयव म्हणजे स्नायू, आणि या स्नायूंनाच स्नायू संस्था असं आपण म्हणतो. हाडांना घट्ट पकडून ठेवणारे अवयव म्हणजे स्नायू, आणि या स्नायूंनाच आपण स्नायू संस्था असे म्हणतो. पहा मित्रांनो, या स्नायूचा काय उपयोग आहे? शरीराच्या विविध भागांची कौशल्यपूर्ण तसेच स्थूल हालचाल घडविणे. उदाहरणार्थ मी हातांची हालचाल घडवतो तर या मनगटाची हालचाल घडवतोय, तर ही काही विविध हाडं आहेत. ही हाडं इथं मध्ये असणारा जो काही स्नायू आहे ह्या स्नायूमुळं इथं ही फोल्ड होत आहेत किंवा ह्या कोपरातून फोल्ड होत आहेत, या मनगटातून फोल्ड होत आहेत. फोल्ड होत आहेत म्हणजेच वागतायत, हालचाल होते. हे कार्य या स्नायू संस्थेचं आहे. आणि त्यामुळं आपण कौशल्यपूर्ण हालचाली करू शकतो. उदाहरणार्थ नृत्य असेल, चालणं असेल, धावणं असेल, सायकलिंग असेल किंवा इतर काही गोष्टी, अत्यंत आवश्यक जे काही श्रमाच्या गोष्टी असतील किंवा इतर काही आवश्यक गोष्टी असतील, त्या सर्व या स्नायूच्यामुळं शक्य आहे. हे स्नायू संस्थेचं कार्य आहे. यानंतर चेतासंस्था. चेतासंस्थेमध्ये मेरुरज्जू, ज्ञानेंद्रिय, सर्व परिधीय चेता इत्यादींचा समावेश होतो. आणि या चेता संस्थेमार्फत इंद्रियांचे चलनवलन घडवून आणणे व ते नियंत्रित करणे, संवेदना ग्रहण करून बाह्य परिस्थितीचे ज्ञान करून घेऊन त्यानुसार उपाययोजने, उष्णता नियमन, रक्ताभिसरण व त्याचे नियंत्रण करणे इत्यादी कार्ये या चेता संस्थेमार्फत केली जातात. यानंतरची जी संस्था आहे आवरण किंवा कवच संस्था. यामध्ये मित्रांनो त्वचा, केस, नखे यांचा समावेश होतो. आणि या आवरण किंवा कवच संस्थे
द्वारा बाह्य हल्ला किंवा जखमापासून बचाव करणे, शरीरात निर्जलीकरण न होऊ देणे, म्हणजेच मित्रांनो शरीरात पाण्याचं संतुलन राखणे, शरीराचे तापमान नियमित ठेवणे इत्यादी कार्य या आवरण किंवा कवच संस्थेद्वारा केले जाते. आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण, अर्थात प्रत्येक संस्था ही आणि प्रत्येक संस्थेचं कार्य तितकंच महत्त्वपूर्ण आहे. यानंतरची संस्था आहे मित्रांनो, त्या संस्थेचं नाव आहे पचन संस्था. या पचन संस्थेमध्ये मुख, मुखगुहा, ग्रसनी, ग्रासिका, जठर, आतडी, मलद्वार, यकृत, स्वादुपिंड, लाळग्रंथी इत्यादी अवयवांचा समावेश होतो. आणि या पचन संस्थेचं कार्य आहे मित्रांनो अन्न ग्रहण करणे, अन्न पचन करणे किंवा पचवणे, अन्नातील पोषण शोषून घेणे, याशिवाय न पचलेला निरुपयोगी भाग शरीरातून बाहेर घालवणे, टाकणे, फेकणे, मल स्वरूपात, मूत्र स्वरूपात, हे कार्य पचन संस्थेचं आहे. यानंतरची जी संस्था आहे ही संस्था आहे श्वसन संस्था. यामध्ये नासिका, नासिका विवरे, स्वरयंत्र असलेली कंठातील पोकळी, श्वासमार्ग, फुफ्फुसे व फुफ्फुसात शिरताना विभाजित झालेल्या श्वासनलिकेच्या उपशाखा, श्वसनी व श्वसनिका मिळून वायुकोश तसेच श्वासपटल व बरगड्यामधील स्नायू इत्यादींचा समावेश होतो. आणि या श्वसन संस्थेमधून जे काही कार्य चालतं ते शरीरातील सर्व पेशींना प्राणवायूचा पुरवठा करणे व कार्बन डायऑक्साईड सारखी अशुद्ध पदार्थ किंवा वायू शरीरातून बाहेर घालवणे हे होय. अशा प्रकारे श्वसन संस्था कार्य करत असते. यानंतरची संस्था आहे, या संस्थेचं नाव आहे अभिसरण संस्था. यामध्ये मित्रांनो हृदय, धमनी, शिरा किंवा तिला नीला असंही म्हणतात, केशिका, केशवाहिन्या, रक्त व रक्तवाहिन्या इत्यादींचा समावेश होतो. आणि अभिसरण संस्थेचं जे काही कार्य असतं ते अशा प्रकारे प्राणवायू व पोषण द्रव्य रक्ताच्या माध्यमातून शरीराच्या निरनिराळ्या भागात पोहोचवणे, कार्बन डायऑक्साईड व पेशीजन्य उत्सर्जक रक्तादी माध्यमाद्वारे उत्सर्जक अंगाकडे पाठवणे, शरीराचे तापमान कायम राखणे, अशा प्रकारची कार्य या अभिसरण संस्थेमार्फत चालतात. अभिसरण संस्थेनंतर जी संस्था आहे तिचं नाव आहे प्रतिक्षम संस्था.
प्रतिक्षम संस्था म्हणजेच त्याला आपण रोगप्रतिकारक क्षमता असंही आपण म्हणता, परंतु या ठिकाणी इम्युनो इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, मराठीमध्ये प्रतिक्षम संस्था. त्यामध्ये श्वेत रक्तपेशी, अस्थिस्वारातील विशिष्ट पेशी, लसिका, ग्रंथी, प्लीहा इत्यादींचा समावेश होतो. आणि याद्वारा अतिसूक्ष्म जीव, परोपजीवी, विषाणू तसेच रोगजंतूपासून शरीराचे संरक्षण करणे इत्यादी कार्य या प्रतिक्षम संस्थेचं चाललेलं असतं. यानंतर मित्रांनो, जी संस्था आहे ती मूत्र विसर्जन संस्था. यामध्ये मूत्रपिंड, मूत्रवाहिन्या, मूत्राशय, मूत्रमार्ग यांचा समावेश होतो. आणि या संस्थेद्वारा म्हणजे मूत्र विसर्जन संस्थेद्वारा रक्त घटकांचे नियमन, मूत्र निर्मिती व मूत्र विसर्जन इत्यादी कार्य चालतं. या शरीरामध्ये किंवा मानवी शरीरामध्ये पुढील जी संस्था आहे त्याचं नाव आहे प्रजनन संस्था. या प्रजनन संस्थेमध्ये स्त्रियांच्या मध्ये स्त्री बीजकोश, अंडवाहिन्या, गर्भाशय, योनी, बाह्यजननेंद्रिय, स्तनीग्रंथी इत्यादी अवयव स्त्री शरीरामध्ये प्रजनन या संस्थेमध्ये येतात. तर पुरुष शरीरामध्ये वृषण म्हणजेच वीर्य उत्पादक ग्रंथी, वीर्य निर्माण करणाऱ्या ग्रंथी, शुक्रवाहक, रेताशय, मूत्राशयाच्या निमुळत्या भागाजवळ असणारी अष्टिला ग्रंथी व बाह्य जननेंद्रिय इत्यादी अवयव पुरुष शरीरामध्ये प्रजनन संस्थेमध्ये येतात. आणि या प्रजनन संस्थेचं जे कार्य आहे ते लैंगिक पेशींची व संप्रेरकाची निर्मिती करणे. आणि यामुळेच मानवास पुनरुत्पादन किंवा पुढील पिढीला जन्म घालणे हे शक्य होते. इत्यादी संस्था म्हणजे ज्या आपण आता ज्या संस्था पाहिल्या, इत्यादी संस्था मानवी शरीरात कार्यरत असतात. आणि या सर्व संस्थांच्या द्वारा मानवी शरीराचं कार्य मित्रांनो चालू असतं. अशा प्रकारे मित्रांनो आपण मानवी शरीराची ओळख पाहिल्यानंतर मानवी शरीर कसं कार्यरत राहतं किंवा ते कार्य ठेवण्यासाठी मानवी शरीरातील कोणत्या कोणत्या संस्था कार्यरत असतात यांचाही अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. नमस्कार.